गुड मॉर्निंग स्टुडंट्स. डिफरन्सिएशन टॉपिकची लास्ट एक्झरसाइज सुरू आहे बघा आपली. त्याच्यामध्ये आपण पॉईंट काय बघितला आहे, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. एक्झरसाइज कोणते आहे बघा, एक्झरसाइज नंबर 1.5. एक्झरसाइज नंबर 1.5 हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असेल, आतापर्यंत जे एक्झाम्पल आपण बघितली ती एकदाच डिफरन्शिएट करत होतो, आता 2 वेळा डिफरन्शिएट करायचे असतील. 2 वेळा असेल, 3 वेळा असेल, पण मोस्टली आपल्याला जी एक्झाम्पल दिलेली आहे ती 2 वेळाच डिफरन्शिएट करायची. हां, त्यातला क्वेश्चन नंबर 1 काय दिलाय बघा, फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर म्हणजे काय येणार, 2 वेळा डिफरन्शिएट करावं लागेल. फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल काय दिले बघा, 2x⁵ मायनस 4x³ मायनस 2 डिवायडेड बाय x² आणि मायनस 9. फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हटलेलं आहे, म्हणजे काय करायचं बघा आता, म्हणजे 2 वेळा ते डिफरन्शिएट करावं लागेल. आता याला लेट y इज इक्वल टू लिहून घ्यायचं. y इज इक्वल टू किती येणार, 2x⁵ मायनस 4x³ मायनस 2 डिवायडेड बाय x² मायनस 9. हां, मग आता हे आपल्याला 2 वेळा डिफरन्शिएट करायचं. आता याच्यामध्ये लेट y इज इक्वल टू घेतला आपण, हे आहे असं डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे इकडे काय येणार, dy बाय dx येईल इज इक्वल टू 2x⁵ डेरिव्हेटिव्ह किती येईल सांगा, 10x⁴ येईल. मायनस 4x³ डेरिव्हेटिव्ह ते किती येणार, x⁻n चा फॉर्म्युला 3x² येईल. मायनस 2 1/x² आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, म्हणजे x⁻² काय होईल वरती घेतल्यावर मायनस 2चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे मायनस 2x⁻² मायनस 2 आणि मायनस 1. हे लक्षात येते का, x² जो आहे तो आपल्याला वरती घ्यावा लागला, कारण x डिनॉमिनेटरला x² आहे, त्याचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही, तो वरती घेऊन मग डेरिव्हेटिव्ह. आणि मायनस 9 कॉन्स्टंट आहे, तिथे एक्सची टर्म नाही आहे, त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह काही 0 आहे. म्हणजे किती आलं बघा, हे 2 × 10 म्हणजे 20x⁴ मायनस इथे किती येईल 12x² आणि हे मायनस काय होईल प्लस 4x⁻³ येईल. हां, हे एकच डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालं, म्हणजे एकदाच डिफरन्शिएट केलं. पुढे आता काय लिहायचं, मग हा जो dy/dx आहे तो आता अगेन डिफरन्शिएट करायचा. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. त्यामुळे अगेन डिफरन्शिएट म्हणजे काय येणार, इथं d/dx ऑफ लेफ्ट साईडला येणार dy/dx, परत आपण इथे डेरिव्हेटिव्ह घेतलं इज इक्वल टू. आता या टर्मला काय परत काय बदल करत बसायचं नाही, डायरेक्ट डिफरन्शिएट करत जायचं. 20 बाहेर राहील, x⁴चं डेरिव्हेटिव्ह 4x³ येईल. मायनस 12x² डेरिव्हेटिव्ह किती 2x प्लस 4 x⁻³ डेरिव्हेटिव्ह. x⁻³ डेरिव्हेटिव्ह ते किती येईल, मायनस 3x⁻³ आणि मायनस 1 येईल. पुढे आता 20 × 4 किती येईल 80, बरोबर आहे. 80x³ येईल मायनस 24x आणि हे मायनस येईल मायनस 12x⁻⁻4. इथं काय होईल, हे d2y/dx². हे काय मिळालं बघायचं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथं मिळालं. लक्षात येते सगळ्यांच्या. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण आता. सेकंड एक्झाम्पल काय दिलंय बघा, e⁻² × tan x. सेकंड एक्झाम्पल दिले e⁻² × tan x. लेट y इज इक्वल टू घेऊया याला e⁻² × tan x. हा y आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x न. या वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू. इथं मात्र आता काय होणार, दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे, त्यामुळे प्रॉडक्टला यूज करावं लागेल. पहिलं फंक्शन आहे असं, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ tan x प्लस दुसरं फंक्शन आहे असं आणि पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह e⁻²x. म्हणजे बघा काय येईल आता, e⁻²x टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं sec² x
प्लस टॅन एक्स आहे असा ई रेस टू 2x डेरिव्हेटिव्ह काय येणार ॲज इट इज ई रेस टू 2x आणि परत या 2x डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल कारण x ऐवजी 2x आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह किती येईल मग 2 येईल म्हणजे काय काय आलं बघा ई रेस टू 2x सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स आणि हे टर्म मिळालं हा काय मिळाला आपल्याला dy बाय dx मिळाला आता हे अगेन डिफरन्शिएट आपल्याला करावं लागेल बघा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ इथं काय येईल dy बाय dx येईल याचं डेरिव्हेटिव्ह इथं परत दोन फंक्शनचा प्रॉडक्ट झाला बघा मग याचं डेरिव्हेटिव्ह घेताना काय येणार पहिलं फंक्शन आहे असं दुसऱ्याला डेरिव्हेटिव्ह द्यायचं प्लस दुसरं फंक्शन आहे असं आणि पहिल्याला डेरिव्हेटिव्ह दिलं प्लस ह्या दोन टर्ममध्ये पण आता काय होणार दोन टर्मचा परत इथं प्रॉडक्ट आहे त्यामुळे इथं पण प्रॉडक्टला यूज करावं लागेल पहिलं फंक्शन आहे असं दुसऱ्याला डेरिव्हेटिव्ह देऊन लावावं लागेल म्हणजे बघा काय येणार आता इथं काय येईल टॅन एक्स आहे असा 2 कॉन्स्टंट बाहेर ठेवला मी हा जो 2 आहे तो बाहेर ठेवला टॅन एक्स आहे असा डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू 2x प्लस हा ई रेस टू 2x आहे असा आणि डी बाय डी एक्स ऑफ काय येईल टॅन एक्स येईल येते लक्षात सगळ्यांच्या मग आता हे डिफरन्शिएट करायचं बघा ई रेस टू 2x सेक स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह आता सेकचं स्क्वेअर आहे त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार म्हणजे जसं एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो 2x घेतो तसं हे काय येईल 2 सेक एक्स येईल पण एक्स स्क्वेअर आहे एक्स ऐवजी सेक आला म्हणजे परत सेकचं डेरिव्हेटिव्ह ते काय येणार इथे लिहिणार सेक एक्स इंटू टॅन एक्स येईल लक्षात येते प्लस हा सेक स्क्वेअर एक्स आहे याचा पुढं आता ई रेस टू 2xचं डेरिव्हेटिव्ह बघा लक्षात येते का ई रेस टू 2xचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ई रेस टूचं डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण ॲज इट इज ई रेस टू 2x लिहिते आणि या ई रेस टू एक्स ऐवजी 2x आहे त्यामुळे परत 2xचं डेरिव्हेटिव्ह किती येईल 2 येईल येते लक्षात प्लस आता इथे बघा 2 आणि ब्रॅकेटमध्ये टॅन एक्स ई रेस टू 2xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार ॲज इट इज ई रेस टू 2x ब्रॅकेटमध्ये काय येईल ब्रॅकेटमध्ये 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 प्लस इथे ई रेस टू 2x आहे असा आणि टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय घेता येईल बघा सेक स्क्वेअर एक्स आता हे मी काय केलं बघा ही दोन फंक्शन होते बरोबर आहे का ॲज इट इज मी ही डिफरन्शिएट केली ही दोन होती मी ॲज इट इज डिफरन्शिएट केली अजून एक सिम्पल याच्यामध्ये काय करता येईल अगेन डिफरन्शिएट करायच्या अगोदर काय करता येतं बघा याच्यामधून समजा मी ई रेस टू 2x जर कॉमन काढला बघा लक्षात येते का असं जरी आपण केलं तरी चालते ई रेस टू 2x जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये किती राहील फक्त सेक स्क्वेअर एक्स आणि प्लस 2 टॅन एक्स राहील का ई रेस टू 2x आणि इथे काय राहील सेक स्क्वेअर एक्स आणि टॅन एक्स राहील ही टर्म पण आपण पुढं अगेन डिफरन्शिएट करू शकते म्हणजे दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे इथे जरा जास्त टर्म झाल्यात ते अगोदर माझ्या लक्षात आलं नाही इथं आपल्याला असं करता येतं की ई रेस टू 2x कॉमन काढून हा ब्रॅकेट म्हणजे ही एक टर्म आणि ही एक टर्म या दोन टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो लक्षात येते सगळ्यांच्या असंही आपल्याला करता येते हां आणि हे पुढं टर्म एकत्र केल्या तरी चालतात नाही केल्या तरी चालतात फक्त अगेन डिफरन्शिएट जे इथं काय येईल लेफ्ट साईडला d2y बाय dx स्क्वेअर मोस्टली हे जर कॉमन काढून डिफरन्शिएट केलं तर अजून सिम्पल होईल म्हणजे हे 4 वेळा आपण इथे डेरिव्हेटिव्ह घेत बसलो ना इथं 2 3 4 वेळा ते फक्त 2च वेळा तिथं डिफरन्शिएशन होईल फक्त टर्म जास्त येते म्हणजे हा ब्रॅकेट आहे ना ब्रॅकेटचं जरा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल एवढंच फरक आहे बाकी काय नाही नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे एक्स क्यूब नेक्स्ट एक्झाम्पल एक्स क्यूब लॉग एक्स लेट वाय इज इक्वल टू लिहून घ्यायचं लेट वाय इज इक्वल टू एक्स क्यूब इंटू लॉग एक्स आता इथे कसं येणार आहे बघा डेरिव्हेटिव्ह वायचं डेरिव्हेटिव्ह काय येईल वाय आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स ना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मग वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू इथं आता दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे एक्स क्यूब आहे असा डी बाय डी एक्स ऑफ
लॉग एक्स. पहिलं फंक्शन आय एस ठेवलं, दुसऱ्याला डेरिव्हेटिव्ह, प्लस दुसरं फंक्शन आहे असं पहिल्याला डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. बघा काय येईल, एक्स क्यूब लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस हा लॉग एक्स आहे 6 आणि एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती 3x². हे केल्यामुळे काय होईल बघा, इथे एक्स क्यूब डिवायडेड बाय एक्स आहे म्हणजे किती येईल x² येईल प्लस लॉग एक्स इंटू किती आहे 3x² या टर्म ॲज इट इज. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय दिसते बघा, इथे x² दिसते का कॉमन बघा. म्हणजे मी कॉमन काढून कसं सॉल्व्ह करायचं बघा ते सांगते. x² मी इथं कॉमन काढू शकतोय, x² इथं ब्रॅकेटमध्ये किती राहील 1 राहील प्लस इथं किती राहील 3 log x राहील. असं आपण अगोदरच्या एक्झाम्पलला पण करू शकलो असतो dy/dx. मग इथं हा x² आणि हा ब्रॅकेट या दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे असं कन्सिडर करायचं. मग हे आता अगेन डिफरन्शिएट करावं लागेल आपल्याला, कारण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स येईल. मग इथं लेफ्ट साईडला काय येणार dy/dx ऑफ आणि इथं काय येईल dy/dx येईल इज इक्वल दोन फंक्शनचा प्रॉडक्ट. पहिलं फंक्शन x² आहे असं ब्रॅकेटला डेरिव्हेटिव्ह द्यायचं 1 + 3 log x प्लस ब्रॅकेट आहे असा 1 + 3 log x आणि x² ला डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dx ऑफ x² येईल. येते लक्षात सगळ्यांच्या. इथं लेफ्ट साईडला काय होईल d2y/dx² येईल. हा x² ब्रॅकेटमध्ये काय येईल 1चं डेरिव्हेटिव्ह 0 येईल प्लस 0 + 3 log x 3 log x डेरिव्हेटिव्ह 1/x येईल म्हणजे 3/x लिहिले तरी चालते प्लस हा 1 + 3 log x आहे असा आणि x²चं डेरिव्हेटिव्ह x²चं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे सांगा 2x. बघा झाले का सिंपल. म्हणजे इथे x² ना आज जर मल्टिप्लाय केलं तर इथं फक्त किती राहील हा x आणि हा x², एक x कॅन्सल होईल तर फक्त 3x राहील प्लस 2x आणि ब्रॅकेटमध्ये 1 + 3 log x. हे काय मिळालं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळालं. मग अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू शकतो. क्वेश्चन 1 मध्ये 3 एक्झाम्पल घेतलेले तर अजून 3 आहे ती तुम्हाला सॉल्व्ह करायला देणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट क्वेश्चन नंबर बघूया आपण. मेन क्वेश्चन नंबर 2. मेन क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितलंय बघा, फाइंड d2y/dx² सांगितलं. म्हणजे काय फाइंड करायचं आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. फाइंड d2y/dx² ऑफ द फॉलोइंग. d2y/dx² ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट काय येणार आहे बघा, x = a इन ब्रॅकेट थीटा मायनस साइन थीटा आणि y दिलेला आहे a इन ब्रॅकेट 1 - cos थीटा. म्हणजे हे जर तुम्ही लक्षात घेतले तर बघा x आणि y चा टर्म दिल्यात. म्हणजे हे कसलं डेरिव्हेटिव्ह आहे पॅरामेट्रिक डिफरन्सिएशन. म्हणजे dy/dx म्हणजे x आणि y विथ रिस्पेक्ट टू थीटा ना आपल्याला डिफरन्शिएट करावे लागतील. येते लक्षात सगळ्यांच्या. x आणि y आपल्याला विथ रिस्पेक्ट टू थीटानं डिफरन्शिएट करावं लागणार. म्हणजे बघा आता याचं डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं. आता x आहे असा डिफरन्शिएट करा. काय येईल बघा x लिहून घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू थीटा ना. अगोदर आपल्याला dy/dx व्हॅल्यू फाइंड करावी लागेल, त्यानंतर d2y फाइंड करायचं आहे बघा. म्हणजे काय येणार याचं डेरिव्हेटिव्ह आता x मी लिहून घेतलं a इन ब्रॅकेट थीटा मायनस साइन थीटा. आता हा x मी डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग dx/dθ इज इक्वल काय येणार डेरिव्हेटिव्ह एक कॉन्स्टंट बाहेर आहे तो तसाच ठेवायचा. थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय येईल थीटाचं डेरिव्हेटिव्ह 1 येईल विथ रिस्पेक्ट टू थीटा. जसं एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 घेतो आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स न तसं लक्षात येते. पुढे मायनस साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय येईल कॉस थीटा येईल. म्हणजे काय आलं इथं 1 - cos थीटा. dx/dθ ची व्हॅल्यू किती मिळाली a इन ब्रॅकेट 1 - cos थीटा. सेम असं आता मी y लिहून घेणार इकडं, इथं लिहितोय मी पाहिजे तर
वाय इज इक्वल टू किती आहे ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. मग वाय पण डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू थिटानं. विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट तसाच राहील. ए कॉन्स्टंट तसाच राहील आणि 1 आहे, 1चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉसचं डेरिव्हेटिव्ह किती लिहितो आपण मायनस साइन थिटा. कॉसचं डेरिव्हेटिव्ह येईल मायनस साइन म्हणजे मायनस मायनस काय होईल बघा इथं प्लस होईल आणि काय राहील ए साइन थिटा फक्त राहील. ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला डी वाय बाय डी थिटाची व्हॅल्यू मिळाली इथे ए साइन थिटा. हां लक्षात येते सगळ्यांच्या. मग पुढं आपल्याला काय फाइंड करायचं आहे डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं आहे बरं का. therefore now dy by dx is equal to dy by d theta divided by dx by d theta. म्हणजे बघा काय येईल dy by d theta काय आहे a sin theta आणि dx by d theta किती आहे a in bracket किती येणार आहे बघा 1 मायनस साइन थिटा. एक मिनिट ए इन ब्रॅकेट इथे काय येईल 1 मायनस कॉस थिटा. एला ए कॅन्सल झाला बरोबर आहे. मग आता हेच मी साइन थिटा डिवाइड बाय 1 मायनस कॉस थिटा न ठेवता हाफ अँगलचे फॉर्म्युले यूज करणार. साइन थिटा आपण कसा लिहू शकतो 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 लिहू शकतोय ना असं. आणि डिवायडेड बाय 1 मायनस कॉस थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 येईल. मग 2 ला 2 कॅन्सल होईल यातला साइन आणि यातला एक साइन कॅन्सल होईल. जे राहिले किती बघा फक्त कॉस थिटा बाय 2 डिवायडेड बाय साइन थिटा बाय 2 राहील. म्हणजे काय येणार पुढं कॉस अपॉन साइन म्हणजे किती लिहिता येईल आपल्याला कॉट थिटा बाय 2. ही व्हॅल्यू कशाची मिळाली डी वाय बाय डी एक्स. म्हणजे आता एकदा डिफरन्शिएट करून झालेलं आहे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू कॉट थिटा बाय 2 मिळालं. मी हे अजून डिफरन्शिएट करावं लागेल. आता हे अगेन डिफरन्शिएट कारण डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर घ्यायचं आहे. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावं लागेल. आता अगेन डिफरन्शिएट आहे मग काय येणार इथं लेफ्ट साईडला डी बाय डी एक्स ऑफ आणि इथं काय येईल डी वाय बाय डी एक्स येईल बरोबर आहे का इज इक्वल टू. आता हे मी घेताना डी बाय डी एक्स ऑफ लिहिणार बरोबर आहे. ब्रॅकेटमध्ये काय आहे कॉट थिटा बाय 2 आहे. पण हे आपल्याला असंच ठेवून चालेल का बघा बरं काय होणार आहे ते फंक्शन काय आहे थिटाच आहे ना फंक्शन. त्यामुळे आपण ते कसं लिहिणार बघा आता मी ते इज इक्वल टू डी बाय डी थिटा ऑफ इथं काय येईल कॉट थिटा बाय 2 येईल आणि हा थिटा अगेन डिफरन्शिएट करावा लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. लक्षात येते का डी बाय डी थिटा ऑफ डी थिटा बाय डी एक्स म्हणजे विथ रिस्पेक्ट टू थिटानं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि थिटा परत डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. लक्षात येते सगळ्यांच्या. आता इथं पुढं काय करावं लागणार आहे बघा इथं पुढची स्टेप महत्वाची बघा. आता इथं काय करावं लागेल आपल्याला इथे लेफ्ट साईडला काय येईल डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर येईल इज इक्वल टू डी बाय डी थिटा ऑफ कॉट थिटा बाय 2 आहे. हां कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉटचं डेरिव्हेटिव्ह ते काय असतं मायनस कोसेक स्क्वेअर असतं. मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 येईल. पण इथं फक्त कोसेक स्क्वेअर ऑफ थिटा आहे का नाही आहे थिटा बाय 2 असल्यामुळं परत डी बाय डी थिटा ऑफ काय लिहावं लागेल आपल्याला थिटा बाय 2 लिहावं लागेल. हे झालं इथंपर्यंतच्या टर्म्स. ही जी डी थिटा बाय डी एक्स आहे तो म्हणजे मी ही व्हॅल्यू घेणार बघा डी एक्स बाय डी थिटाची व्हॅल्यू किती असते ए इन ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थिटा आहे बरोबर आहे का. हे इथं उलट आहे डी थिटा वरती आहे डिवायडेड बाय डी एक्स आहे म्हणजे मी इथे व्हॅल्यू लिहिताना ही उलट लिहिणार. किती लिहिणार मी 1 अपॉन ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा लिहिणार. लक्षात ते सगळ्यांच्या पाहिजे तर याला इक्वेशन 1 म्हणा आणि इथं रिझनमध्ये लिहायचं फ्रॉम रिझन काय येणार इथं फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 वरनं आपण ते लिहू शकतो तसं. म्हणजे डी थिटा बाय डी एक्स जो आहे तो आपण इथे जी डी एक्स बाय डी थिटा व्हॅल्यू घेतलेली असते ती नेहमी प्रत्येक एक्झाम्पलला असं करावंच लागतं आपल्याला. म्हणजे इथं आता काय काय राहिलं बघा मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2
डी थिटाचं सॉरी थिटा बाय 2चं डेरिव्हेटिव्ह किती येईल 1/2 येईल आणि हा 1/1 ए 1 मायनस कॉस थिटा ह्या टर्म आहे सर राहतील. हे काय मिळालं आपल्याला मग d2y/dx² मिळालं. लक्षात येते सगळ्यांच्या. आता हा 2 आणि हा 2 मल्टिप्लिकेशन येणार नाही. हा लक्षात येते का. इथं अजून आपण पाहिजे तर हे सिंपल करू शकते 1 मायनस कॉस थिटा म्हणजे sin² θ/2 होऊ शकते. एवढं नाही केलं तरीही चालेल, फक्त इथंपर्यंत तरी लक्षात आलं पाहिजे. सेकंड एक्झाम्पल बघूया आता याच्यातलं. सेकंड एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पलला काय दिलंय बघा x इज इक्वल टू 2at² आणि y इज इक्वल टू दिलेला आहे 4at. या x आणि y च्या व्हॅल्यू दिलेले आहेत. हां मग आता इथं x इज इक्वल टू लिहून घ्यायचा किती आहे 2at². x डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू t न. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t काय डेरिव्हेटिव्ह dx/dt इज इक्वल टू 2at² डेरिव्हेटिव्ह किती येईल 2t येईल. म्हणजे dx/dt ची व्हॅल्यू ही व्हॅल्यू लागणार आपल्याला पुढं 2 × 2 4at मिळाली. बरोबर आहे. 2 × 2 4at मिळाली. ही झालं इक्वेशन 1. सेम असं मी इकडं y ची व्हॅल्यू घेणार. y इज इक्वल टू काय येणार आहे बघा y इज इक्वल टू लिहून घ्यायचं किती आहे तो 4at आहे. मग हा y आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू t न. dy/dt इज इक्वल टू 4a कॉन्स्टंट आहे. टीचं डेरिव्हेटिव्ह 1 येईल. म्हणजे dy/dt ची व्हॅल्यू किती मिळाली बघा 4a मिळाली. हे झालं इक्वेशन 2. मग आता आपण काय फाइंड करणार आहे असं dy/dx फाइंड करायचा. therefore dy/dx इज इक्वल टू काय येईल dy/dt डिवायडेड बाय dx/dt. मग dy/dt ची व्हॅल्यू किती आहे 4a आणि dx/dt ची व्हॅल्यू किती आहे 4at. म्हणजे dy/dx इज इक्वल टू किती मिळालं 1/t मिळालं. मग आता हा dy/dx आपण आता अगेन डिफरन्शिएट करायचं. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू मात्र x नेणार बरं का. dy/dx डिफरन्शिएट करतोय त्यामुळे d/dx ऑफ इथे येईल dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ इथं काय लिहावं लागेल सांगा किती मिळाले. इथं फायनल आन्सरला 1/t मिळाले ते लिहायचं. म्हणजेच हे आता कसं लिहायचं d ते फंक्शन t मध्ये बरोबर आहे का. आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x लिहिले त्यामुळे हे सेपरेट करायचं. इथं d/dt लिहायचं 1/t आणि dt/dx लिहायचं. म्हणजे dt इथं आपण एक्स्ट्रा घेतलं लक्षात आहे का कारण हे फंक्शन t मध्ये असल्यामुळे. हां मग आता पुढं बघा काही d/dt ऑफ 1/tचं डेरिव्हेटिव्ह किती लिहिणार आपण 1/x डेरिव्हेटिव्ह काय लिहितो -1/x² लिहितो. सॉरी तसं इथं काय येणार x² ऐवजी इथं t² येईल. ते काय येईल -1/t² आणि dt/dx म्हणजे इक्वेशन 1 मध्ये ती व्हॅल्यू आहे dx/dt ते किती लिहायचं. मग आता dx/dt 4at आहे तर इथं 1/4at लिहायचं. म्हणजे बघा काय व्हॅल्यू येईल मायनस साईन येईल 1/4a आणि t² × t म्हणजे किती येईल t³ येईल. लक्षात येते सगळ्यांच्या. पुढं आता नेक्स्ट यातला अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया आणि मग थांबायचं आहे. थर्ड एक्झाम्पल बघा काय आहे. थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे x इज इक्वल टू साइन थिटा आणि y इज इक्वल टू दिलेला आहे sin³ थिटा. वेन थिटा इज इक्वल टू आणि π/2 ला फाइंड करायचं. म्हणजे आहे असं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर फाइंड करायचंच आहे. पण त्यात आणि थिटाची व्हॅल्यू आपल्याला किती ॲड करायची आहे बघा π/2 ॲड करायचे. लक्षात येते का बघा जरा आता
काय करावं लागेल याच्यामध्ये, पहिला dy बाय dx तर फाइंड करूया आपण. एक्स डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू थिटाने. तसंच मी इकडं वाय पण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू थिटानं. काय डेरिव्हेटिव्ह dx बाय डी थिटा इज इक्वल टू साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, कॉस थिटा येईल. हे एक इक्वेशन झालं, इक्वेशन 1. इथं आता dy बाय डी थिटा इज इक्वल टू साइन क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3 साइन स्क्वेअर थिटा आणि परत डी बाय डी थिटा ऑफ काय येणार, साइन थिटा येणार. साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे किती मिळालं बघा, 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू काय मिळालं, कॉस थिटा. ही व्हॅल्यू कशाची आली, dy बाय डी थिटाची व्हॅल्यू. हे झालं इक्वेशन 2. मग आपल्याला काय फाइंड करायचं आहे, dy बाय dx. dy बाय dx इज इक्वल टू काय लिहिणार आपण, dy बाय डी थिटा डिवायडेड बाय dx बाय डी थिटा. dy बाय डी थिटा किती आहे, 3 साइन स्क्वेअर थिटा कॉस थिटा आणि डिवायडेड बाय dx बाय डी थिटा किती आहे बघा, कॉस थिटा आहे. इथं कॉसला कॉस कॅन्सल होऊन राहिले किती, फक्त 3 साइन स्क्वेअर थिटा राहील. बघा आता कसं लिहिणार मी हे, बघा आता काय येईल, dy बाय dx इज इक्वल टू व्हॅल्यू काय राहिली इथं, 3 साइन स्क्वेअर थिटा राहिली, बरोबर आहे. आता हा dy बाय dx आपल्याला अगेन डिफरन्शिएट करावं लागेल, कारण d2yचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करते ना आपण. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग डी बाय dx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ 3 साइन स्क्वेअर थिटा. लक्षात आहे. मग आता इथं आपल्याला व्हॅल्यू पुढं काय करावं लागेल, हे थिटा इथं सेपरेट करावं लागेल, म्हणजे असं लिहावं लागेल, डी बाय डी थिटा ऑफ 3 साइन स्क्वेअर थिटा आणि डी थिटा बाय dx. मग काय येईल इथं डेरिव्हेटिव्ह 3 कॉन्स्टंट आहे, साइन स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 साइन थिटा आणि साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह परत कॉस थिटा आहे. अगेन डेरिव्हेटिव्ह आणि डी थिटा बाय dx म्हणजे इथे आहे dx बाय डी थिटा, ती व्हॅल्यू किती आहे, कॉस थिटा. त्यामुळे ती काय लिहायचं, 1 अपॉन कॉस थिटा. मग इथं हा कॉस आणि हा कॉस कॅन्सल होईल, किती राहील बघा, 3 इंटू 2 6 साइन थिटा राहील. हा काय मिळाला आपल्याला, d2y बाय dx स्क्वेअर मिळाला. पण थिटाची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितल्या, π/2 घ्यायला सांगितलं. पुढं असं लिहायचं मग d2y बाय dx स्क्वेअर ॲट थिटा इज इक्वल टू येणार π/2. मग 6 साइन थिटाची व्हॅल्यू किती टाकायची, π/2. मग इज इक्वल टू 6 साइन π/2ची व्हॅल्यू किती, 1 असते. त्यामुळे फायनल आन्सर इज इक्वल टू किती मिळालं बघा, 6 मिळालं. कशा आहे ते सगळ्यांच्या या टाईपने ही एक्झाम्पल सॉल्व करायचे, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता इथं फक्त एकच क्वेश्चन राहिलेला आहे, त्याची एक्झाम्पल जरा मोठी आहे, ती आपण नेक्स्ट लेक्चरला सुरू करूया. म्हणजे 3 आणि मेन क्वेश्चन नंबर अजून 3 आणि 4 आहेत. मेन क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो सक्सेसिव्ह डिफरन्सिएशनचा आहे, तो सिलेबसला आपला कट केला आहे. त्यामुळे फक्त आता मेन क्वेश्चन नंबर 3 राहिला आहे, तो घ्यायचा म्हणजे आपला टॉपिक इथं संपतोय. हां ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला मग तो राहिलेला क्वेश्चन बघूया. तरी पण याच्यामध्ये अगेन डिफरन्शिएट करताना हे फक्त महत्त्वाचं, डी बाय डी एक्स असतं ते परत डी टी आणि इथं डी टी बाय डी एक्स लिहायचं असतं. हे फक्त लक्षात आलं पाहिजे बघा सगळ्यांच्या. इथं परत जे आपण चेंज करत असतोय इथला हा चेंज महत्त्वाचा, कारण की डी बाय डी एक्स ऑफ 1/t येतं. मग इथं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे परत जे आपल्याला डी टी आपण इथं घेतोय मल्टिप्लाय आणि डिवाइड करतोय असं जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल, ते फक्त लक्षात राहिलं पाहिजे.